अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवळे नको कानोबाचे पुढे विश्वव्यापक कमलापती त्याशी नवल करे घरी नवल केवळे नको कानोबाचे पुढे पृथ्वी जाने तृप्त केली त्याशी श्रा भोजन घरी नवल केवळे नको कानोबाचे पुढे तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवळे नको कानोबाचे पुढे वैदिक सिद्धांताच्या प्रमाणभूत प्रमेयाचा विषय प्रतिपादन करत असताना ज्या सिद्धांताला वेदांनी मान्यता दिली किंवा शास्त्राने मान्यता दिली असा सिद्धांत, ज्या सिद्धांताचा स्वीकार जगाचा जगत चालक, ज्याची शक्ती कर्तुम आहे, ज्याची शक्ती अकर्तुम आहे किंवा ज्याची शक्ती अन्यथा कर्तुम आहे, अशा भगवंताने त्या सिद्धांताचा स्वीकार केलेला आहे. आणि त्या सिद्धांताला आमच्या माऊली आदी करून संतांनी तो सिद्धांत सर्टिफाय केला, प्रमाणपत्र दिलं. असा सिद्धांत आपल्या अंगा खांद्यावर घेऊन संभाजीनगर आणि परिसरातल्या भाविक भक्तांच्या हृदयावर त्या सिद्धांताचं कोरण्याचं काम कोणी केलं असेल तर या माऊली भजनी मंडळ, आर्यहंत नगर, हे सगळे जे नगर मिळून आणि मुख्य माऊली भजनी मंडळाच्या निमित्ताने आमचे हरिभक्त परायण डॉक्टर विजयकुमारजी फडसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण भजनी मंडळाच्या नियोजनाखाली चाललेला हा नाम सप्ताह, आणि या नाम सप्ताहामध्ये बरेच वर्षापासून काल्याची सेवा मला मिळते, हेही मी माझं भाग्य समजतो. कारण या निमित्ताने तुम्ही सगळे माऊली चरणाचे भक्त असल्यामुळे तुमच्या दर्शनाचा स्पर्श माझ्या मस्तकी होतो, माझंही परम भाग्य समजतो. खरंच आमच्या वारकरी संप्रदायाची काही परंपरा आहे. माझ्या वडिलाची शिगा देवा किंवा युद्धाचरती श्रेष्ठ तत्त देवे करो जना. म्हणून एका ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात, अर्भकाचे साठी हाती धरली. वारकरी संप्रदायाची परंपरा अशी आहे की 7 दिवस या व्यासपीठाची जो अखंड सेवा करतो त्याला काल्याचं कीर्तनाचा अधिकार आहे. विशेषतः म्हणजे जागर आणि काला हे दोन्हीही कार्यक्रम करण्याचा अधिकार कोणाला आहे?
ज्यांची ज्ञानेश्वरी तोंडातून उच्चारल्याबरोबर पूर्ण ज्ञानेश्वरी म्हणल्या जाते आणि कमीत कमी ज्यांचे 500 अभंग पाठ आहे त्याला काल्याच्या कीर्तनाचा अधिकार आहे. आणि मला वाटतं एवढे मोठे विभागीय 499 पाठ आहेत आणि एक आसपास झाला. आता आमचं असं झालं सेवके सांगितले कारण साहेबांचा फार मोठा नामसप्ताह व्हायचा तिथं 20-25 वर्ष काल्याची सेवा झालेली आहे. पण साहेब पुढच्या वर्षी मी 5वा 6वा कोणताही पहिला दिवस ज्या झाडाचा मी सेवा करेल. काल्याचा कार्यक्रम आणि जागराचा तुम्हाला करावं लागेल. सगळ्या वारकऱ्यांना मान्य का? काही दोघं कुंडली कवर झाली तर सिद्धांत रुजवण्याचं काम या ठिकाणी गेली अनेक भूतकाळातली वर्ष होत आहे आणि मी रोज लाईव्ह पाहतो. काय आनंद तुम्ही लुटता त्या आनंदाला कोणती उपमा नाही. ज्ञानेश्वरी मध्ये माऊली म्हणते राम रावण झुंजले कैसे उपमाच न देता येणार तर माऊली त्याचं उत्तर देते राम रावण झुंजले पैसे. जसं राम रावणाचं युद्ध कसं झालं तर राम रावणाच्या युद्धासारखंच झालं. कोण म्हणलं पानिपत सारखं? पानिपत सारखं नाहीच, राम रावणासारखंच युद्ध झालं. तसं 7 दिवसाचा कार्यक्रम भयान झाला. हरिपाठ मैदानचा मला वाटतं मी महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे फिरतो पण तुमच्या या माऊली भजन मंडळासारखा हरिपाठ मी तरी कुणाला पाहिलं. काय ते सुंदर फुगड्या काय ते नृत्य कारण लक्षणच असं आहे नाचत जाऊ त्याच्या इथं नाचायचं. इथं नाचायचं काय होतं सांगू का? असत्व पादक निवृत्त होत असतं, वास निवृत्त होत असतं, दुःख निवृत्त होत असतं, प्रतिकूलता निवृत्त होत असते आणि जे माग आहे ते मिळत असतं. हे नाचण्याचं फळ आहे. माऊलीनं म्हणलं काही मागा माऊली जवळ म्हणून माऊली हा शब्द इथं सार्थक होतो बरं का. आता हा नाम सप्ताह इथं करण्याचं काय कारण आहे? जे वयोवृद्ध आहेत, अपंग आहेत, महिला आहेत, जे आजारी आहेत त्यांना आळंदीच्या माऊलीचं समाधी दर्शन इथं घडावं म्हणून केलेला या भजनी मंडळाचा प्रयत्न झाला. म्हणून माऊलीच्या कृपा आशीर्वादाने चाललेला हा कार्यक्रम सुव्यवस्थित पार पडला आणि किती गुणी मंडळी येते. सगळे गायनाचार्य आहेत, संयोजक आहेत, विनेकरी आहेत, हार्मोनियम वादक आहेत, तुम्ही सगळे श्रोते मंडळी, महिला मंडळी आणि कार्यकर्ते तर एवढे सगळे अधिकारी लोक आहेत बरं का. हे सगळे पोहे मी पाहिलं. अरे ज्या नामांकित लोक फडसाहेबांच्या सारखे आजही त्या समाजाची सेवा करतात सगळेजण. हे तुमचं कौतिक हे विठाला. आल्या गेल्यांची सेवा करण्याचा पिंड 7 दिवस तुमच्या सेवेकरी आणि माता भगिनींनी उचलता. तुम्हाला किती धन्यवाद द्यावेत. माझ्याकडे त्याला कुठल्याही प्रकारची उपमा नाही. कारण उपमा दिली तर ते उपमेमध्ये बसेल तुमचं सेवा पण उपमा रहित तुमचं कार्य विठाल. असं आजचा मंगल कार्याचं घेतलेलं आहे.
अनुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सौभान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्र जननी देवाचे भजई भजई कमंडनम समस्त पापनाशनम स्वभक्त चित्तरंजनम प्रगति गेली 7 दिवस तुम्ही अगदी वारकरी आता आणि राहिलंय मला थोडस बोलायचं मी नंतर अभंगाच्या थोडक्यात चिंतनाकडे जाईल हाही चिंतनाचाच विषय आहे गेली 7 दिवस आमच्या डॉक्टर विजयकुमार फडसरांनी वेगवेगळे विषयाचं प्रतिपादन केलं महाभारत असेल रामायण असेल श्रीमद भागवत असेल हरिवंश पुराण असेल दररोजचं हरिपाठ असेल माऊलीचं चरित्र असेल हे सगळ्या विषयाचं एकत्रितपणे 3-3 तास चिंतन त्यांनी केलं सर मी तोंडात नाही बोलत हे वारकरी संप्रदायाने मान्य केलेला हा उपक्रम आज आळंदी आपेगाव पंढरपूर याची चर्चा चालू आहे चैतन्य महाराज देगलूरकर मुख्य वारीला गेलो होतो त्यावेळेस ते विषय असा झाला किंवा असा उपक्रम आहे ते म्हणे हा इतका स्तुत्य उपक्रम आहे हा दररोज राबवला गेला पाहिजे तुम्ही 12 महिने काही करू नका या 7 दिवसातले 7 विषय वेगवेगळ्या पद्धतीनं संत वाङ्मयपूर्वक गुरु परंपरेनं जर ते हृदयामध्ये जर घुसलं तर 12 महिने बोथट झालेल्या प्रपंचातल्या आपल्या बॅटऱ्या हे चार्ज करायचं ठिकाण तुम्ही केलं आता 12 महिने काही नका करू फक्त माऊली म्हणा बदलालं का विठाला सुंदर सुंदर विषय आणि रात्री सुद्धा मला एका भक्ताला सांगितलं होतं मला ऑनलाईन कीर्तन लावून दे मोबाईलवर काय ते सुंदर चिंतन होतं म्हणून माऊली हे कुणालाही म्हणत नाही हो मला सांगा संभाजीनगर मध्ये पुरुषाला आई मंडळ कोणी हो इथं पुरुषाला आई म्हणून संज्ञा कोण म्हणलं पाठीमाग माऊली म्हणता का कोणी पुरुषाला माऊली शब्द एक आई जगामध्ये एकच अशी व्यक्ती आहे 14 भुवनामध्ये तिला आई अशी संज्ञा आहे ते नाव ज्ञानेश्वर माऊली आहे विठाल आणि वेद आणि शास्त्र जगात सगळ्यात मोठं वेद आहे शास्त्र आहे आयतापासून काढिती देवनी वाढविती नाही का सुती पळवती माऊली जगा म्हणून भक्ताचे सज्जनांचे संतांचे लाड पुरवणारी एकच आई आहे बापने लाड पुरवी तो शिक्षा करत असतो जैसा कर्म तुम्ही म्हणता ना का भावगीतामध्ये जैसा कर्म करेगा तो फटके देत असतो आणि आई फटके वाचवत असते तिचंच नाव आई आहे जसं कर्म काय म्हणले बघा ना कशी काही वाचवलं आईने जे खरांचे व्यंकटी दुरितांचे किंवा जो जे वांछित होते लाड पुरवते ते आई म्हणतात बाप लाड पुरवत नाही एकदा काय झालं एका ठिकाणी चोरी झाली आणि त्यावरचे जे असतात जे अधिकारी मोठे मोठे त्यांनी सांगितलं त्या PSI की बाबा पटकन चोर सापडून आणा 2 तासामध्ये तुम्ही चोर सापडून नाही आले तर तुम्हाला सस्पेंड केलं जाईल ते साहेबांच्या काळामध्ये तर असं होतं महाराज कुठलीही व्यक्ती आली जे काय रंजले गांजले त्याशी आजही ते गोरगरीब वारकऱ्यांच्या सर्वसामान्य कुटुंबाच्या आजही त्या काही अडचणी असतील तर सेवा करतात त्या अधिकाराचा उपयोग योग्य रीतीने करतात एकच माणूस पाहिला मी असा कोणीही जा खटण्यात यावे शुद्ध प्रत्येक शब्दाला प्रमाणे आमच्याकडे विचारलं सस्पेंड केलं जाईल ते शोधत निघाला आडगाव डोंगरावर जाय सगळ्या संभाजीनगर मध्ये पहा इकडं पहा तिकडं पहा ते चोर काही सापडायला तयार नाही
रामनवमीचा महिना, चैत्र मास, कडक उन्हाळा, घामागर्द झालेला, चहा नाही, पाणी नाही, आंघोळ नाही, जेवण नाही, डबा नाही, नाश्ता नाही, नुसतं फिरत राहिला आणि नाही सापडले. शेवटी कचरा घरी आला तर रिव्हॉल्वर लटकेला, ती टोपी काढली आणि टोपी काढली, रिव्हॉल्वर लटकेल्याबरोबर बाईचा पट्टा सुरू झाला. अक्कल नाही, डोकं फिरलं. 3 दिवस झाले बोंबलत जाता, घरात भांड्यावाली बाई नाही, पोट्टे शाळेत गेले नाहीत, भाजीवाली नाही. मी तरी काय करू, नुसतं फिरता, बोटे कांदे भरले का डोक्यात. कोण म्हणतं शेजारी, बाई म्हणती बाई. धरलं त्या पोराच्या रागे त्याने. आता ती कदरलेलं होतं, कदरलेला माणूस काही करीत असतं. संत म्हणले लय कदरले, हरी बोला घेता, हरी बोला भांडता कांदता. हा, कदरल्यावर जर असं म्हणलं तर कदरच नसते माणूस. लहान बाळाच्या कानाला धरलं आणि त्याची झालं म्हणतो, बाबा मला 2 रुपये पाहिजे, मला कुल्फी खायची, मला चॉकलेट खायचं. ते बाबा कदरलेलं होतं, तिने असं कान धरून ठोका मारला त्याला. लगेच त्या आईकडे गेलं, आणि जवळ घेतो, काय झालं बाळा, यांच्याशी मला बोलायचं नाही. बघ हे पप्पा, बघ हे दादा, हे बघ बाबा, मला मारलं त्यांनी. काय केलं तू? काही नाही, मी 2 रुपये मागितले, दिले नाही. चल, ते कसे देत नाही, त्याचा बाप देईल. आणलं त्यांनी, दिलं, पॅन्ट काढून ठेवली होती, त्याच्यात हात घातला. बाईनी 10चा ठोकरा काढला आणि पोराच्या हातामध्ये गेला. आणि पुन्हा दोघं बाप लेकर, माय लेकर कसे म्हणजे त्या बापाकडे बोल घातला का नाही. पंढरीचा बाप शिक्षा करील, जसं वागा तसं फळ. पण माऊली नगरची माऊली निश्चित प्रेम करील. ज्याला आई म्हणतात, आई. आपलं लेकरू कसंही वागलं तरी आईला चांगलंच वाटतं, त्याचं नाव हे आई. दादा, आई अशी संज्ञा आहे. सगळ्यांचं सुख दुःख आपल्या अंगावर घेते, त्याला आई म्हणतात. आई पुढलाचे ओझे आपुल्या माथा धरून धरा. पुढल्याचं ओझ सगळं अंगावर घेते. किती कष्ट केले माऊली. आता कालच्या माऊली चरित्रामध्ये तो सगळा विषय राहिला आहे. मी ते दुरुक्ती दोष म्हणून घेत नाही, पण सहज उमगाला काही शब्द येतात, तो बोलण्याचा प्रयास करतो फक्त. कितीतरी त्रास केला, कोणांना नाही वाढलं माऊलीला, तरीही दयाच केली समाजावरती. असं कोण येऊ संत मालिकेमध्ये? असं आहे का कोणी त्या रेंज मध्ये बसलेलं? सगळ्यांचं चरित्र भाग तुम्ही बघा. सगळे बोलले. आमचे ज्ञानेश्वर माऊली बोलून म्हणजे बघा, ते सरकारी वकिलासारखे, खाजगी नाही. एकनाथ महाराज काय म्हणले हरिपाठात? काय माय तापाशी हरिने मुखाशी, कडकच बोलले. खाजगी वकील ते बोलतो, त्याला निकालच लावायचा त्यांना. त्याच्यापेक्षा तुकाराम महाराज तर फार भया. नाव नाही ज्याच्या वाचा, दो बापाचा. आणि माऊली म्हणून काय म्हणले माहिती का? लईच लेकराची गळवळ.
हे परमार्थ नाही केला, माऊलीमध्ये नाही म्हणले, पारायण नाही केलं, भजन नाही केलं, यमाचा पाहुणा प्राणी, बस एवढंच बोलले. यमाचा यम सुद्धा भगवंताचाच अवतार आहे, त्याच्यात तुम्ही पाहुणे व्हाल इतकं म्हणजे सांभाळून मी घेतलं. आणि त्याच्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणजे सुप्रीम हायकोर्ट. कीर्तन झालं सांगेल प्रमाण फक्त माऊलीच म्हणायचं, काहीच नका करू आयुष्यात, नुसतं 108 वेळा दररोज माऊली म्हणायचं, काहीच करायचं नाही. म्हणजे काहीच करायचं नाही म्हणजे जेवायचं नाही, तसं बोलायचा अर्थ माझा नाही, नुसतं माऊली म्हणा. कारण माऊली म्हणण्यामध्ये आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती होते, आधी भौतिक दुःखाची निवृत्ती होते आणि आधी दैविक दुःखाची निवृत्ती होत असते. तिनं दुःख रहित कृपा ज्यांचे होते ना त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि त्या माऊलीचा उत्सव हा आळंदी सारखाच उत्सव आहे, किती मोठा समाज आहे. आणि विशेष म्हणजे साहेब तुमचं अन्नदानाचं फार अगदी विशेष आहे बाबा. किती अन्नदान आहे, मी तर ते पाहिलं मला ते ऑनलाईन दाखवलं तर 3-3, 4-4 पंक्ती उठतात. इतके लोक 6,000, 5,000 लोक प्रसाद घेतात माऊलीचा. म्हणून अन्नदान सुद्धा फार मोठं पवित्र आहे. ज्याचा 1 रुपया त्या अन्नदानामध्ये पडला ना तर स्वर्गातलं देव स्वतः ऋषीमुनी भागवतामध्ये शुकाचार्य सुद्धा पोपटाच्या रूपाने आले आणि प्रसाद घेतला. मला तर वाटतं 7 दिवस शुकाचार्य इथंच बसलेले असतील जेवणाच्या वेळेला. हे प्रमाण आहे. यज्ञ नाम जप यज्ञ तो बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थी. परब्रह्माला जाऊन खेळणार काय असेल तर अन्नदान आहे आणि ते त्या ठिकाणी होतं. सुंदर असा उपक्रम आहे. आता काही ठिकाणी फक्त भजनी मंडळ महाराज लोक यांनाच असत आणि ते दार बंद करून कोणी घुसू नये म्हणून. पण आणि सरांचे सुद्धा महाराष्ट्रभर कार्यक्रम होतात. त्यांचा पहिला नियम आहे ते पंक्तीलाच जेवतात, कोणाचं निमंत्रण नाही, जिथं सगळे लोक बसतात. आज महाराष्ट्र ढवळून काढला. आणि विशेष सर मला ते मोठेपणात बोलायला द्यायचं नाही, पण काही गोष्टी मला बोलू द्या. पुन्हा निष्काम सेवा आहे. कोणी हो जगात माईचा पूत असा की कीर्तन ते असं जे ते कीर्तन करावे, जळूनच सेवावे आणि खायचे 2 घास तर प्रसाद म्हणून मंडपामध्ये. आता त्यांना एक दिवस मी बोललो सर तब्येतीकडे लक्ष द्या. रोजच कार्यक्रम कुठं ते दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा कार्यक्रम, कर्नाटक असेल, बिदर असेल, तर सगळीकडं. तर ते म्हणले काही नाही, माऊली मला सांभाळून घ्यायचे विठाल. नवल आहे त्यांच्या त्या पदाचं, अधिकार पदाचं नवल आहे महाराज. एवढा मोठा पदावर अधिकारी असताना सुद्धा भगवंताची सेवा आणि माऊलीचं नाव घेतो. आपला काय अधिकार हो? अमेरिकेतून आमंत्रण आलेले कीर्तनाला. अमेरिकेतून आमंत्रण आलेले कीर्तनाला. आता तर कहर केला अरे जिथं कशाचाच पत्ता नाही त्यांना सगळ्या धर्माचा आणि माऊलींचं तत्व. आता तिथं अमेरिकेला सुद्धा ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन मिळतात लोक. रामकृष्णाचे मंदिर झाले तिथं. हे आपल्या महाराष्ट्राचे संस्कार तिकडे गेले. आता आणि त्यांनी सोडलं, त्यांच्यावर त्यांनी सोडलं, आपलं घेतलं पण त्यांचं आपण घेतलं. त्यांचं आपणच घेतलं. आता काय काय घेतलं माझं कालचं कीर्तन आहे, मला काही बंद नाही गेले त्याच्यामुळे मी काहीच सांगत नाही. विठ्ठल काय तिकडे पाहिले मी काकडा करतात, ते दिसतो ना नेहमी. सुंदर सगळं काकडा करणं, भजन आहे, राम मंदिर बांधलेत, माऊलीचं मंदिर बांधलेत. खूप संस्कृती संपन्न तो सुद्धा ते झालेला आहे. आणि अजून तो वाढेल कारण त्याचं आपल्या भारताचं मित्रत्व झालंय. असं या आजचा अभंग हा काल्याचा आहे. काल माऊलीची तुम्ही पुष्पवृष्टी केली, समाधी संजीवन सोहळा आहे आणि आजही
कारण काही तिथ्यामध्ये मागे पुढे होतं. आजही त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा होतो. माऊलीच्या जवळ अनेक वारकरी आहेत, आमोशापर्यंत राहतात आणि त्या दुसऱ्या दिवशी सगळे माऊलीचा निरोप घेऊन आपापल्या घरी येतात. अशा प्रकारचं आणि जे काही थकलेले असतात ते माऊलीचा सोहळा झाला की घरी येतात आणि तेवढाच कार्यक्रम माऊलीच्या आपेगावला पण गुरुजींच्या हस्ते सुरू झालेला होता आणि तो या परंपरेनं त्यांचा मुलगा नातू हे चालवतात. असो, आजचा अभंग असा घेतला की तो काल्याचा अभंग आहे आणि भगवंताचं वर्णन करावं असं काल्याचा प्रसंग आहे. पण थोडक्यात मी असं सांगेल तुम्हाला की महाराज सांगतात अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक. एवढा मोठा अधिकारी ते फार अवघड गोष्ट आहे. ते वाणीत बोलण्यासारखं नाही. हे गुरुच्या मुला आणि कसे बोटाने लावू हे सांगता येणार नाही. ती फक्त शक्ती यांच्यामध्ये आहे. असो, हे साक्षात्कार होतो माऊलीचा. झाला साक्षात्कार किती लोकांना, कितीतरी संतांचे तुम्हाला बरं आम्हाला सांगता येतील, पण मी ते सांगणार नाही. हे चरित्रामध्ये तुम्ही ते सगळे ऐकले असतील. असो, हे ब्रह्मांड अतल वितल तलातल रसातल पाताल, खालचे 7 भुवन, वरचे भूरलोक भवरलोक वैकुंठ लोक, हे वरचे स्वर्गलोक, हे वरचे 7 भुवन, 14 भुवन यालाही गाठलेलं ब्रह्मांड ते ज्यांच्या उदरामध्ये आहे तो भगवान आहे. उदरी म्हणजे व्यापकत्व सांगितलं भगवंताचं. किती व्यापक आहे. आकाशाला गवसणी घालता येते का? आकाशाला ज्यांची गवसणी आहे. सत्यानंद लग्नाचे ब्रह्मांड त्याच्या ब्रह्मांडालाही ज्याची गवसणी आहे तो व्यापक आहे. म्हणून परमात्म्याचे वारकरी संप्रदायामध्ये 2च स्वरूप मानलेले आहेत. एक सगुण स्वरूप आहे आणि दुसरं तो हरे श्री हरी पाहिला डोळे बली भगवंताचा सगुण स्वरूप आहे. आणि विठ्ठल जळी स्थळी भरला किंवा सत्य ज्ञानानंद गगनाचे पावरण हे भगवंताचं स्वरूप लक्षण आहे. स्वरूप लक्षण ज्ञानाने प्राप्त होत असतं आणि सगुण परमात्मा त्याची सेवा करताना त्याचं भजन स्मरण करावं लागतं, तर सगुणाची प्राप्ती होते. दिनरजनी हाची स्मरण आहे. नंतर त्याचं स्मरण होत नाही तर भजन करावं लागेल. तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि नंतर ध्यान करावं लागेल. स्मरण भजन आणि ध्यानाने जो प्राप्त होतो तो सगुण परमात्मा आणि ज्ञानाने ज्याचा अनुभव येतो तो निर्गुण परमात्मा. म्हणून त्याला म्हणलं सत्य ज्ञानानंत. आता त्याच्यात फार पण तुम्ही प्रमाण दिलं. आता मला तिकडे जा वाटतं पण मला जायचं नाही तिकडं. ते विद्यार्थ्याला पाठामध्ये सांगितलेलं चिंतन वेगळं असतं आणि कीर्तनात सांगितलेलं चिंतन वेगळं असतं. विठ्ठल असो, असा परमात्मा नंदाच्या घरी आला. हरी हा बालक नंदा घरी. जी गोष्ट कधी घडत नाही आणि ती घडली की तिला काय म्हणतात? नव. म्हणून दुसऱ्याकडे नावाला केवड केवड नावाला केवड केवड नावाला केवड
रूपाने, तो नंदाच्या घरी बालक रूपाने आला, हे भगवंताचं नवल आहे. म्हणून लवणाची व्याख्या केली माऊलीनं सुद्धा 16व्या अध्यायामध्ये. मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांसू, जो अद्वय अब्जिनी विकासू बंधू. आता एक सूर्य उगवला की विश्व दिसतं, आणि दुसरा ज्ञानरूपी सूर्य उगवला की विश्व मावळतं. मावळीत विश्वाभासू नवल उदयला. जी घटना कधी घडली नाही की त्याला काय म्हणतात? ए बेटा, तुझं लग्न झालं? आता 19, 20, 22 वर्षाचा मुलगा आहे, याला बाळ होण्याच्यात काय नवल, सगळे पेढे वाटले गावात. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. याला नवल म्हणायचं का? त्या वयाला यांना झाला. नवल कोणा यायला झालं का? यायला झालं. शाळेत जातो कितीला आहे? 5 झाल्यावर पेढे वाटतो का? ना 5 झाल्यावर तू येड आहे. 5 झाल्यावर तर कोणी पेढे वाटतं यार. नापास झालं ना घ्या पेढे. काय झालं म्हणजे नापास झालं बाबा घ्या पेढे. आणि ज्या गोष्टी कधी घडतच नाही त्या घडे की त्याला काय म्हणतात? नवल. विठ्ठल विचार करतो काय नवल बघा भगवंताचं बी. या माऊलीच्या भजनी मंडळाच्या सत्तेमध्ये मला माणसासारखे माणसं दिसत नाही. सगळे वेगळे महिला आपण सगळे वेगळे. कोणाचं नाक पुढं, कोणाचं भशिवंत, कोणाचं कान असा माग, कोणी माणसं बाजू, कोणी कमरात वाकलेले, कोणी हे झालेले, कोणाचं तोंड कसं, कोणाचं सगळे कोणाची करोमध्ये माझ्या बापाची. अरे तुझी नाही बाबा. अरे भगवंतानी केलं. जर समजा देवाने नवल नसतं केलं, सारखेच माणसं असते आणि सारख्याच महिला असतात, काय झालं तर कोणी बोलायचं घरात. विठ्ठलराव म्हणले असते, हो शामराव आमचं शामरावच्या घाऊ विठ्ठल सारा गोंधळ झाला असता. आणि यांची ताकद आहे बघा त्या सृष्टी सगळे योग्य माणसासारखे माणसं. पण त्याने असं केलं पुन्हा प्रत्येकाची वेगवेगळं. ही जीभ आहे बघा, जीभ सतत त्याच्यातून पाणी गळतं. टिपी टिपी. कोणी काय म्हणतात त्यांच्या शेतात कोणी केलं ठिबक, सतत पाणीच गळत आणि ते कोरडं कोरडं की मग जय श्रीराम. डोळ्यात ठिकाण डोळे, हाताच ठिकाणी हात, बरोबर बॅलेन्स चलताना माणसाचं. पळत नाहीत माणसं काही, बरोबर बरोबर चलताना. आता त्यांनी जर ठरलं असतं आणि डोळे बी बघा ना आतमध्ये नेऊन घातले, अशा आतमध्ये कोणाला खिडकीत, आतल्या खिडकीत बसले तुम्ही बघा, एखाद्याला जर दगड जर फेकला ना भाऊ तर असं इथं लागतो, हात नाही लागत. आत बसले अशा आतमध्ये एमडी का गाडी तुला आणि किती वारा येऊ द्या डोळ्यात कचरा जात नाही. देवाने काय केलं पापने अशा हट बाजू बाजू कुठं अंदर घुसले का नाही. समजा आपण हे फोटो काढतो ना आपण, आता एक हात आहे असा माग लावला असता देवाने पुढं माग, काय 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 दिसलं असतं आपण. अरे बरोबर पायाच्या ठिकाणी पाय, हातात ठिकाणी हात, तोंडात तोंड. काय नवले देवाचंच नवले. बालपण गेलं हे कोणाचं नवले? भगवंताचंच नवले. जातं ते शरीर. तरुण पण गेलं, वृद्धापकाळ आला, सत्ता गेली, संपदा गेली, हे नवल आहे सगळं भगवंताचं. या नवलाई पुढं आपल्याला नतमस्तक व्हावं लागतं. मग किती सांगू तुकाराम मला सांगा भावाला केवळे केवळे काय नवले. आता त्या गवळणीची आणि त्या गवळ्याची वेणीची आणि त्या दाढीची काढ बांधली ती सुटच ना. गीतेमध्ये सांगतात नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकान चैनम कृतियंत्या पो न शोषती मारुता.
असं कुठं होऊ शकतं का? गाठ सुटत नाही. आणि पण ती भगवंतानी बांधलेली आहे. अहो बाबा, आपल्या प्रपंचातल्या कुठल्याही गाठी सोडायच्या असतील, सुखाच्या दुःखाच्या प्रतिकूलतेच्या लांछनाच्या, तर भगवंताचीच कृपा असावी लागते. तोच नवल करू शकतो, बाकी कोणी. बरेच माणसं असे की म्हणतो महाराज रस्त्यावर चालून इतका जोरात तो पोरगा गाडी घेऊन आला, असं एक सूत सुद्धा नाही, जवळून गेला नाही तर माझं काही खरं. समजा भगवंतानी गाठ सोडलेली आहे. कुठेतरी त्याच्या आजा पंजानी भजन केलं असेल, वाढू लागला असेल, सप्तामध्ये कीर्तना प्रवचनात वाढू लागला असेल, किंवा निंदा जरी केली ना तरी त्याचं फळ मिळतच. विस्तव असतो, विस्तव. ज्याच्यात लहान लेकरांनी पाय द्याला तरी पण म्हणलं गार लागतो, तरी चटका बसतो. डॉक्टर वकिलांनी कोणीही पाय टाकला तर विस्तवाचा गुणधर्म काय? चटका देणं. तुम्ही निंदा करा, स्तुती करा, सेवा करा, माऊलीचा गुणधर्मच तसा आहे की त्याला सुद्धा ती जवळच करते. त्याचंच नाव माऊली आहे ना. म्हणून साहेब तुमच्या घराला सुद्धा असं काय नाव आहे? माऊली निवास. माऊली निवास. आता तर काही मी पाहिलं काही ठिकाणी येताना शिशिका प्रसन्न माधवरावची कृपा. म्हणजे कष्ट आपण करायचे, बांधायचं आपण, माधवरावची कृपा. ठीक आहे, पण माऊली शब्द खूपच चांगला आहे. कारण आता त्याच्यावर मला इतकं बोलता येईल म्हणून पुढच्या वर्षी मी दुसरं कीर्तन घेणार आहे मागून. हे काल्याचं नाही, हे काल्याचं साहेबाचंच कीर्तन ठेवा. नाही तर साहेबाची माझी सोडचिठ्ठी आणि मी राहणार ऐकायला. विठ्ठल मला सांगतात काय सांगा त्या भगवंताचं नवल. नवल केवडे केवडे नकळे कानवाचे कोडे. त्याचं कोड सुटत नाही. त्यांनी जर एकदा कोड टाकलं ना, काहीही करा ते सुटतच नाही. पण परमात्मा झटका देत असतो. चांगलं चाललं की भगवंत झटका देणार. एकदम चांगलं चाललं होतं, कसं काय झालं कोण असतो, झटका देतो. तुम्ही आणि तिला जवळ केलं, दुराग्रही वृत्तीला जवळ केलं, असत्याला जवळ केलं, तो झटका दिल्याशिवाय कसा राहील. झटका झटकी परमात्मा करत असतो. तो सावध पाऊल टाकला पाहिजे प्रपंच करताना सुद्धा. विठ्ठल वारकऱ्यांनी सावध पाऊल टाकला म्हणून तर म्हणतात ते संसार मी सुखाचा केला. आजी संसार सफल झाला. आणि तो सुखाचा झाला कारण कुठल्याही प्रकारचे प्रतिबंध तो येऊ देत नाही. आणि जरीही दुःख आलं तरी ती पचवायची ताकद त्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होत असते. हे परमार्थाचं फल आहे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोळे. त्याला नवल म्हणा. आपल्या बहिणी स्वतःच कट्टकडेवर घेणं त्याला सांभाळण्यात नवल आहे की जिला कोणीच नाही त्याला सांभाळण्यात नवल आहे? ज्याला कोणीच नाही त्याला सांभाळण्यात नवल आहे. तसं भगवंताचं फार मोठं नवल आहे. माऊली महाराज सांगतात केवढे केवढे किती सांगू तुम्हाला. नकळे कानोबाचे कोळे. आणि त्या भगवंताचं आणखीन एक नवल तिसऱ्या कडव्या सांगतात. विश्वव्यापक कमळापती विश्वव्यापक
बंधुत्वामुळं व्यापकत्व परमात्मा व्याप्य झाला. वारकरी संप्रदाय हा समतेचा संदेश देणार आहे, बंधुत्वाचा आणि प्रेम देणार. त्रिकुटी आहे बरं का. समतेवर प्रेम, समतेवर बंधुत्व, बंधुत्वावर बंधुत्व. जिथं समता आहे तिथं प्रेम आहे, जिथं समता आहे तिथं बंधुत्व आहे, आणि जिथं बंधुत्व आहे ते, आणि यात गुरफटलेला हा नामसत्ता आहे, हा नामसत्ता आहे. म्हणून बघा ना, त्या कृष्ण परमात्म्याच्या सोबत कोण होते लोक? समता आहे, गवळीयाची ताकपिरी, आणि काय पोरे चांगली. कोण पोरे? अरे युक्त असा होता, काहीच नाही घरी, पण म्हणजे कृष्ण परमात्म्याला म्हणले, देवा तुला जे आवडतं ते मी आणणार आहे बरं का उद्या. मग ते देवाला ताक दही लोणी लय आवडतं. मग न्यायला घरी इतकी गरिबी, काहीच नाही घरी न्यायला. आईनत केलेलं ताक होतं, शेजारीने दिलेलं, ते काय ते बी 4-5 दिवसाचं, त्याचा पुंगट वास येतो. पुंगट ज्यांचं जीवन आहे असं पुंगटच आहे ना. माऊली कधी या त्याला सांभाळून घेतं, माऊली सुवास करतं. ते चंदनाच्या झाडाचं बोरीचं झाड जरी गेलं तर त्याला सुवास सुटतो ना. कटनट यावे शुद्ध होऊन याद आहे. तो मंगल नावाचा भक्त होता, भगवंताचा सवंगडी. त्यांनी काय केलं, ते तोंडामध्ये असं ताक धरून आलं, असं कृष्णा पुढे आला. आता त्याला म्हणा आ करा, आकर म्हणा तर आपलं सांडून जाईल. सगळं येडे काढायला त्याला, ऐ नीट बोलला. देवाने ओळखलं. बऱ्याच वेळेला त्याची गंमत केली, आणि भगवंत जवळ आले ना, असं तोंड घेतला असं, आणि ते त्याच्यात गुळणा केला त्याने. आणि देव म्हणजे काय सुंदर आहे बघा, हे प्रेम आहे, समता आहे. नमने उच्चिष्ट थोडे, नमने उच्चिष्ट प्रेमाचा भुकेला, त्याला काही लागत नाही हो. बाईचा नवरा कितीही कंटाळून बाहेर आला ना, तर नुसतं स्मित हास्य केलं की त्याला बस झालं, त्याचा सगळं शिन जातो. तो नवरा आला घरात असं तोंड जर फुगलं, त्याला काय बोल लागत शिन येईन ना त्याला. ही गोष्ट खरी आहे की नाही? अनुभव घेतला ना तुम्ही सगळ्यांनी. नुसतं तोंड थोडस वाकडं तिकडे करा, त्याला वाटतं काय बाबा, पश्चाताप येतो त्याला. इतका पश्चात येतो त्याला वाटतं ते. मग काही लोक असे येतात ना पश्चाताप, महाराज तुमच्या शाळेत राहून द्या आम्हाला. पण आम्ही म्हणतो ते पश्चाताप तात्पुरता नाही पाहिजे. एक बाईचं नवरा म्हणा, मी संन्यास घेईन त्याही होईन, मला यायचंच नाही घरी, तोंड व्हायचं नाही कोणाचं, आणि गेलं राग. आता ते जुन्या काळातलं होतं. आता आमच्या टायमाला मधुकरी नव्हती भेटत सर. पंढरपूरला चातुर्मास भगवान शास्त्री सोनपेठकर, धारूरकर, कुपेरकर शास्त्री यांच्या पाठाला मी आद्वैसिद्धी वगैरे शिकायला होतो. कारण अवघड ग्रंथ. प्रतिपन्न प्रतिपाद्य त्रिकालिक निषेधत्वम प्रतियोगित्वम मिथ्यात्वम. अभावाचा प्रतियोगी कोण असं शिकायचं. आता ते शिकायला थोडं येईल आपण. तेव्हा मधुकरी नाही मागायची. पंढरपूरला जर मधुकरीला गेलो राहणार होतो आम्ही असे, तर ते कोळ्याच्या बाया आम्हाला बोलायच्या, एवढा मोठा टोंग्या झाला, भीक मागवतो, मधुकरी कशाला मागवतो, काम करता येत नाही का? पण आम्हाला आमच्या महाराजांनी सांगितलं होतं, मागून या मधुकरी, नित्य वाचे ज्ञानेश्वरी, आणि कृपा करी हरी दयावरी. घरचं खायचं नाही, घरचे कपडे घालायचे नाही. मग आता मधुकरी भेटायची नाही, मग काय करायचं? ते गोपाळपूरच्या कडीला, चंद्रभागेच्या कडीला माडाचे झाड आहेत बघा,
तिथं सगळे भूत खुटायला आणतात तिथं लोक. ते झुलत 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 येतात. बसा खाली. विठाला आता कोणी येऊ नका बरं का, मागून आली सवाशीन झाली. सगळ्यांनी अगोदर आला. विक्षेप होतो ना लोक, सर तुमच्याकडे बघा कोण आलो बाबा, त्याच सगळी एकत्र होती पळून जाते. आता कोणी पाय पाडायचं नाही. हा कीर्तन झालं मग काय पाय ओढून घ्यायचे घरी जाऊस तर राहू द्या थोडं. असो ते तिथं जायचे. ते माडाच्या झाडात यायचे लोक, देवलशी लोक, ते लिंब ते दाबलेलं घालायचे सर, आणि ते असे ठोकायचे. आणि ते भात नैवेद्य आणि वाट पाहायचो किती आज दिवस भराचे 2-4 जर भूत आले. एकच ध्येय होता, अभ्यास करणे, पांडुरंगाचं दर्शन, पुंडलिकाचं दर्शन, दुसरं काहीच नव्हतं. आणि कांदे खायचे. ते गेले की ते असे उपसायचे, ते लिंब काढायचे, चंद्रभागेच्या पानात पिळायचे आणि प्यायचे ना अभ्यास करायचा. कांदे खायचे, मधुकरी वाढीत नव्हते. अशी अवस्था होती काय का. आता तर सगळं आहे बाबा. आता 30-40 हजार भरले की चालले आनंदी. किती घेता पोरायचे 12 महिन्याचे 40 हजार. मग खाणं पिणं सगळं. आणि मग पोरं बी वाढच. कीर्तन झाले की चाललं होतं आम्ही लय मोठं कमवलं. अरे बाबा माऊलीची कृपा व्हायला फार. म्हणून फडसाहेब कीर्तनात जाताना कधी चिंतन नाही करीत. गाजर उभा राहिले जे माऊली करील सूत्रबद्ध चिंतन मांडतात. ही कृपा माऊलीचीच आहे माणसं. शिवलिंगात्मक बोलणं कसं आहे. उपक्रम आहे त्याच्यात, उपसंवाद. एका ठिकाणी सांगितलं बघता, उपसंहारो अभ्यासो अपूर्वता फलम अर्थवाद उपपत्तीच लिंगम तात्पर्य निर्णय. आधी आम्ही घोकीतच नाही, गेल्यानंतर जे आठवण तो घ्यायचा. आता काही लवचितच बी ना. एक अनुभव सांगतो पुढे जातो. मला माझा अनुभव नव्हता सांगायचा पण सांगतो आता आला तर. रामकृष्ण भाऊ येडशीकर यांचा गाथापाठ. तर येळमला सप्ताह होता त्यांचा, नारळी सप्ताह. आणि तिथं संत महंत भीमसिंग महाराजांचं कीर्तन होतं घडायचं. योगावेळेनं त्या दिवशी आजारी पडलो आणि आमच्या एका नेत्याच्या सोबत त्यांनी मला नेलं तर त्यांची बहिणीचं खर्च करीत होती. आम्ही तिथं गेलो. महाराज गेले निघून. म्हणजे आज कीर्तन कोणाचं करायचं, काढायचं, कसं करायचं. समाज तर असा 8-10 हजार समाज भरलेला असा. मग ते म्हणले महाराज त्या नेत्याला म्हणले तुमच्यासोबत गुरु महाराज आले, त्यांचं आपण कीर्तन ठेवू. उभा राहिलो कीर्तन असं. फेटा बांधला आणि रूपाचा अभंग झाला. आणि कीर्तनाचा अभंग घ्यायचा काढायचा. ते सगळे टाळकरी असे कंबर बांधलेले होते, फेटे सगळ्याला. ते बोलले महाराज थांबा. काय मला वाटलं काही चुकलं का काय करू. ते म्हणले नाही, आमचा नियम असा आहे, आमचा विनेकरी जो अभंग घेऊन त्याच्यावर चिंतन करायचं. आता काल्याचा अभंग वेगळे, हे आता परंपरा. ते नामधारक सगळे. अभंग कोण घेतला सर? नामसंकीर्तन कीर्तन काल्याचं. अभंग घेतला नामसंकीर्तन. म्हणलं आता मांजरी सारखं राहायचं आपण. मांजर कशी जरी फेकली ती पायरच पडली पाहिजे, तशी मुंडक्यावर पडलीच नाही पाहिजे. मग काय राहिलं कांदे खाऊन राहिले त्याचा काही उपयोग आहे का. मग असा माऊलीला एकच म्हणलं गुरु महाराजांना, गुरु महाराज परीक्षा तुम्ही सांभाळा, एवढंच म्हणलं मी फक्त. आणि सुरू केलं सर. म्हणलं नाम हा शब्द उभयसंमत शब्द आहे. कोणतं नाम? नाम असं काही दिलं का हेच नाम म्हणून? नाम इथं माऊलीला काय म्हणायचं म्हणलं तुकाराम महाराजाला, नाम हा उभयसंमत शब्द असल्यामुळं याला माऊली दुजरा देते. कृष्ण विष्णू हरी गोविंद, कृष्णाचं नाम आणि त्याचे कुरळे केस आणि ते किती सुंदर दिसतात. आणि कृष्ण नाम किती सोपं आहे याच्यावर काला केला. तर त्यांनी असं उचललं. येडशीकर महाराजांनी ते काय पप्प्या घेतल्या मानलं. आणि मग हे बोलता बोलता मग आता शेवटी मग म्हणलं नुसतं नाव घेऊन जमतं का? त्याचं तुला ज्ञान असावं लागेल. किती फुगडी रंगली पण फार फुगडी खेळले किंवा फुगडी खेळले. अरे पण ते थांबन ना कधी तरी. माऊली म्हणते जो चलतो ना तो बसायसाठीच, जो चालण्याची धावे तो धावतो ना कुठंतरी बसण्यासाठी आहे ना. मग तुला कितीही फिरला तर तुला एका ठिकाणी अद्वैत तत्वज्ञानावरती यावं लागेल. भगवंताच्या स्वरूपाशी एक रूप व्हावं लागेल.
म्हणून नाही तर मग भगवान परमात्मा राम प्रभू गुरु घरी गेले, कृष्ण परमात्मा गुरु घरी गेला, स्वतंत्र बुद्धीनं काहीच केलं नाही त्यांनी. नुसतं ज्याचं नाव घेतो त्याचं ज्ञान सुद्धा परोक्ष असावं ना. पांडुरंग कसा आहे त्याचं परोक्ष ज्ञान पाहिजे की नाही. आमका देव कसा आहे, माऊली कशी आहे, नुसतं परोक्ष ज्ञानावर भागत नाही ना, नुसतं नावावर भागत नाही. एकाने सांगितलं का हो ते चित्रगुप्ताचं घर कुठं आहे, त्यांनी सांगितलं कागा हा उपयशती, काळा जिथं बसला ना ते घर आहे. तोंगच्छ तुझा जिथं कावळा बसला ना ते कोणाचं घर आहे, हा त्याच ते तिथं जा. आता तो तिथं गेला आणि तो कावळा उडून गेला. ते पुन्हा त्या कावळ्याच्या मागे येते, म्हणजे जिथं कावळा बसून ते कावळ्याचं घर, जिथं कावळा बसून ते. अरे सारा गावभर फिरला तरी तुला ते घर सापडेल का, नाही सापडणार. ज्याचं नाम घेतो त्याचं ज्ञान पाहिजे आणि त्याचं ज्ञान परोक्ष आहे आणि ते परोक्ष ज्ञान सप्ताहात मिळत असतं. म्हणजे संस्काराचं केंद्र आहे वर्षातलं मोठं, चांगल्या संस्काराचं केंद्र आहे. म्हणून ज्याचं नाव घ्यायचं तो कसा आहे त्याचं ज्ञान सारखं सांगितलं गेलं. इथं 3-3 तास सांगितलं गेलं तो कसा आहे परमात्मा, त्याला कसं आकलन करायचं अशा स्वरूपाचं. म्हणून महाराज सांगतात तो परमात्मा विश्वव्यापक आहे पण व्याप्य झाला आणि तो भक्ताशिवाय राहतच नाही, त्याला चैन पडत नाही. आलाच तो आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. एकदा असा कृष्ण रडायला लागला, असा कृष्ण रडायला लागला ऐकच ना. आणि ती राधा भगवंतालाच भेटायला आलती पण नाटक केलं तिने. अशी रस्त्याने चालली, कृष्ण लईच रडतो, दारात उभी राहिली. काय झालं यशोदा मैया, अगं हा लईच रडतो, देवलाशाला दाखवलं, सगळे प्रयत्न केले पण तो रडणंच त्याचं थांबाना. आणि त्याला भक्त दिसणं तर रडणं काय केली, त्याला भक्तच दिसणं. आता किती हे भक्त मंडळी आहे तुमची, सगळ्या संभाजीनगरला पवित्र करणारी सगळी भक्त मंडळी. कारण तुम्ही केलेली ती सेवा, हनुमंतरायांनी वाऱ्याला आज्ञा केली भगवंतानी, ही तुझी हवा सगळ्या संभाजीनगर मध्ये जाऊ दे. वाऱ्या हाती माप स्पंदन येते, जवळ गेलं वारकऱ्यांच्या ते सात्विक स्पंदन, भक्तीचे स्पंदन अंगावर लागत असतात. म्हणून तर सांगतात संगत संतन की करले, किंवा संतांच्या संगतीत अनेक हजारो प्रमाणित त्याला. ए राधे इकडे का नयाला घेते का थोडं, ते म्हणजे मला वेळ नाही, आलती घ्यायलाच. असं नका करू, घे ना कानाला, घे ना काना. ती यशोदेच्या कडे सुद्धा बसत नाही. अरे हे माता पिता बंधू बहिणी शिकून दिलं, कोणी न पावती इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मानले. भाऊ हे सगळे सुखाची मान्य रे प्रपंचातले लोक. जोवरी चाले मोठा भंदांदा आणि तोवरी बहीण म्हणे माझा दादा माझा दादा. पाहिलं सुद्धा महिला ते जातर जळायच्या ना, तर ते जवळ सासू झोपलेली का सासू सासरा तर माहेरचं नाव घ्यायच्या, माझी आई दिसती लक्ष्मी सारखी. आणि ती सासू आली की माझ्या सासूबाई देवाचा अवतार. वर्षाला भाऊबीजेला भाऊ साडी घेतो आणि ती सगळ्या आर्यंत माऊली नगर मध्ये घरोघर जाती. कसे तरी निमित्ताने सगळ्या बाया विचारतात छान साडी आहे, छान साडी आहे, कुठं भेटली. ती म्हणली ती भावाने ती घेतली पण ते याच्यात एक जिंकली काय द्राव मध्ये हे द्राव निघतो ना, लकी ड्रॉ काय म्हणतो. हा भाग्यवान श्रोता बरं का, ते काही सोपी गोष्ट आहे का काही. आता बरंच होतं ते आणि चांगला उपक्रम आहे त्याच्यामुळे आमचं माऊली भांडण कोणी तुम्ही तुमचंच करा म्हणले असते, आम्हाला काय लांबून पाहू. आणि चांगलं आहे अशा आयडिया सगळ्या वारकरी संपलं हे समाज. गावात 2-3 म्हाताऱ्या बाया शिवाली भांड्यावाली एक म्हणजे तेवढे 2-4 वारकरी
किती मोठा आनंद आहे रे हो विठ्ठल. बाईचं नाव रमेला आले आमच्याकडे, माणसं वाढे आले आमच्याकडे, कोणी ऐकतच नाही आले आमच्याकडे. ते पोरं बी तेच असे खट्या चिमट्या घेणारे हवा सोडणारे गाडीची अशी पोरं लवकर माणसं आमच्याकडे आणून घालते. पण आम्ही बी त्याला नीट करतो त्या पोरायला सुद्धा. ही माऊलीचीच कृपा आहे. असो कशा करता मी असं लक्षण सांगेल तुम्हाला. तिला राहायचंच होतं, कृष्णाकडे जायचं होतं, कृष्णासाठी चालती व निमित्त कारण होतं ते घेतलं काडावरती आणि राहिला ना बाबा. त्याशी गवळीनं कडी घेतली, त्या गवळणी कडेवर घेतो त्या भगवंताला. काय भाग्यशाली असतील त्या गवळणी, भगवंताला कडेवर घेतो. त्यांच्यासारखं भाग्य जगामध्ये कोणी नाही. म्हणून तिसऱ्या कडव्यात अजून एक नवल सांगतात. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. एकदा भगवंताने परीक्षा पाहिली, भगवंताची नारदानी म्हणे ना देवा सगळे जेवले म्हणे हो. लक्ष्मी म्हणली मी आज परीक्षा पाहते. लक्ष्मीनं काय केलं, एक 4-5 मुंग्या एका काळीच्या पेटीमध्ये ठेवल्या चांगल्या पक्क्या. आणि देव आले सगळीकडे. मग बसले असे ताटावर असं तोंडामध्ये घास घातला देवाने. देवा तुम्ही काय म्हणता, जेवले सगळे? म्हणले हो सगळे जेवले. संभाजीनगर मधले म्हणजे ते जेवले. माऊली म्हणून तुम्ही दर द्वादशीला काय मग मला बस वाटलं या पुन्हा करते ना असं आई मला प्रवे. पण ते विद्यार्थी असतात त्यांचा पाठ असतो रोज घेतलेला असतो, येता येत नाही. पण आज तर कचटून खाणार 12 महिने. तर तेव्हा तुम्ही तुमचा बाणा काय, सगळी पृथ्वी जेवल्याशिवाय पशु पक्षी किड्या मुंगे जेवल्याशिवाय तुम्ही जेवत नाही. तुमचा नियम आहे ना. तोंडात घास घातला थांबा तुम्ही खोटं बोलता. ते म्हणजे काय खोटं बोलतो. ती आतल्या घरामध्ये गेली, ती सुवर्णाची केली छोटीशी पेटी आणली आणि ती म्हणे बघा आता याच्यामध्ये लहान लहान जीव आहेत, हे उपाशी देत म्हणे कालपासून. उघड म्हणे. ती उघडी तर त्याच्या साखरेचे झाले. भगवान पृथ्वी ज्याने तृप्त केली, पृथ्वीजाने तृप्त केली, पृथ्वीजाने तृप्त केली, पृथ्वीजाने तृप्त केली, पृथ्वीजाने तृप्त केली. त्याशी यशोदा भोजन घाली, त्याशी यशोदा भोजन घाली. यशोदा भोजन घाली हे भगवंताचं नवल आहे. आणि सगळं करत असताना तो नटाप्रमाणे वेगळा राहतो. तुका म्हणे नटधारी घोर ब्रह्मचारी. म्हणून थोडसा सगळ्यांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. 1-2च भगवंताच्या चरित्र जो आहे भाग तो थोडासा प्रतिपादन करू. काल्याचं तर महत्व सांगितलं ते तुम्हाला थोडक्यामध्ये. तर एकदा सगळ्यांनी ज्याला हात दिले त्यांनी टाळी वाजवायची आणि मुखाने नामचिंतन करायचं.
नौजवान तुम्हाला सगळं चरित्र माहित आहे, त्यातलं वर्म मी थोडक्यात सांगतो जे पाहिजे ते कार्यक्रमामध्ये. अशा प्रकारे भगवान परमात्म्याचा भक्ताच्या रक्षणासाठी अवतार धारण केला आणि परमात्मा गोकुळामध्ये जन्म अवतार घेतल्यामुळं सगळ्यांना आनंद झाला. गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखा. कृष्ण परमात्मा हळूहळू घरामध्ये मोठा होत चालला. मामळ भटाचा नाश केला. त्या पुतना नावाच्या राक्षसी तिथं आली. कंसाच्या म्हणण्यानुसार यशोदेचं नामकरण सोहळा चालू होता. नामकरण सोहळा संपला. कोण मारेल कृष्णाला? ते पुतना नावाचे राक्षसी म्हणले मी मारते कृष्णाला. कसा मारशील ते माझ्यावर सोडा. तिनं आपल्या स्तनामध्ये विष भरलं आणि गोकुळामध्ये पाय घातली. गोकुळा भितरी जाती आता सगळं प्रमाण नाम निळोबराय नामदेवराची एवढे प्रमाण त्या पुतनेचं वर्णन केलंय. दिसायला खूप सुंदर पुतना. पुतना म्हणजे वासना. आता इथं बसले 1 वाजता संपत. पहिल्या पंक्तीला जागा नाही भेटली तर घर नुसतं लुटूनच आले. आमचं म्हातारं ऑफिसला गेलं. त्याला म्हणलं प्रसाद आले या. ते म्हणजे तूच काय. ही पूच नाही, ही बस नाही. बसल्या अनंत बुद्धीचे मी नाही म्हणेल बरं का. पालटे क्षणोक्षणा ती पुतना गोकुळात पाय टाकल्यावर तिनं बी रूप असं धारण केलं. पहन के साड़ी, पहन के साड़ी, साडी नेसली पैठणी आणि अशी सुंदर थोडीशी सुद्धा आडी नाही. तसं नाही मग ते भांड्या घासता घासता जिल्ह्या पडत भरलेलं आचे कुचे तसं नाही. अशी सुंदर नेसली साडी. गंध पावडर लाली काजळ असं स्वरूप आणि पान खाल्लं तर नामदेवराय सांगतात त्याप्रमाणे तिनं पान खाल्लं तर ते असं इथून दिसत होतं. म्हणून इतकी स्मार्ट. आणि ती चालली व तिथं. तिला पाहिलं मारुती मंदिर 10-5 लोक बसले होते मारुतीच्या मंदिरात. काही वाचक होते, काही भागवत चांगले होते. हो एवढ्याला दाढीचे काही नव्हते. दुसरे डुप्लिकेट केस चिटकिलेले असं बरे मोठे होते. टप्पूची टप्पू. ज्यांना बसायला चांदीच्या पालखा रोज हेलिकॉप्टरने बुंग असे जाणारे होते तिथे बसलेले एकमेकांमध्ये. क्या मारे क्या मारे हा ते जप करणारा बी म्हणला मी नाही म्हणत. येडका मला केवळ
त्या अनुषंगाने एकनाथ महाराज एका याच्यात म्हणतात बघा, मै सकू मैराळे तुझ्या मसाण्याची आई, मै सकू मैराळे मसाण्याची आई, धाव पाव वे कोळ्या घाली येली जाळी येली लंका, तोंड केलं मसाल्याचे कैलासीचा शंभूबाई आवडे ना मला, लागलं भिली पाठी आता रस्त्याने चालली, सगळे माग 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 चालली तिच्या. एक जण म्हणला, मॅडम ओ मॅडम मोबाईल नंबर द्या ना. फोन नाही करा तुम्ही, नुसता मोबाईल नंबर 5 जाईल. चांगले चांगले म्हणले मग कोणी चालू झालं मुलीच्या मागे काय साधी गोष्ट आहे भाऊ, फार अवघड आहे. ती म्हणली नंतर दे, मी ज्या कामासाठी आली ते काम करू द्या. निघाली, दरवाजा बंद झालेला राजवाडा. भलदार चोपदार, हे बाई कोण आहे तू? अरे मी कृष्णाची मावशी जाऊन सांगे सुदेला, बाळाची मावशी भेटायला आली. काही बोलू नको. आई कृष्णाची मावशी आली, आज सोडू का? सोडा. सोडलं. यशोदा म्हणली मला कोणती मावशी नाही, काही नाही, काही नाही. पण आता नातं लावलंय ना, काही काही नातं कशाला म्हणजे आमची गुरुबाई ती काय, त्याच्यावर मला नाही बोलायचं कडे. आज काय चिंतन करायचं तो फार विषय वेगळा आहे. असो, क्षमा मागतो. अशा स्वरूपामध्ये यशोदे तुला ओळखलं का मला? आले नाही. अगं आपण लहान लहान होतो, सुनामीचा वारा सुटला आणि मी जी उडले तर अमेरिकेला गेले, वॉशिंग्टनला, आणि तिथून माऊली लग्नात. तीच यशोदाच बरं का. हा माऊली बोलती ती यशोदा. सत्वगुणाची प्रेम लक्षण तिचं ना असो. अरे बाळले ना माझ्याकडं शेजारती झाली बा, कृष्ण झोपलाय ग. ए पुतना कृष्ण झोपलाय, सकाळी ये. नाही मला सकाळी की जायची गडबड आहे, मला जायचंय. नाही म्हणलं कशाचं झोपला हे बाबा? झोपलेला असतो तो, आपण झोपलेलो तो जागाच असतो. आणि तो झोपला, आपलं कसं व्हा? आपण झोपीतच. आणि ते आहे ना, आणि आपलं काहीच नाही. आपलं जे असतं ते कधी जात नाही, ते आपल्या जवळ आहे. जे जात आहे ते आपलं आहे, आपलं नाही. जे जात नाही ते आपलं. तुमचं बालपण गेलं काही सर? आता गोट्या खेळता, क्रिकेट बी नाही, धरताच येत नाही बॅट. आणि त्या धोनी जर एखादा सिक्स मारला आणि मारता मारता त्याचा हुकला, आऊट झाला. तर म्हातारा मग चुकलं इतकं डोळ्यात का छान मारण्याचा नव्हता. आता प्लेस केला, आता सहज फोन गेला, असा आपलाच फोन गेला. आता काय सांगा, बालपण गेलं भाऊ, आता नाही खेळतंय. तरुण पण बी गेलं. आपले दात पडायला लागले, ते पांढरे केस गाडी करतो ना आपण रोज सकाळी, ते आपल्या हातात नाही. ते रोज कितीही केला खाल्ला तुम्ही सकाळी, ते दुसऱ्या दिवशी टंगडवर गाडी. असं वर काढतो किती ते बी बऱ्याच नुसतं प्लेटने अर्ध्या जमा केलेलं का होईना. असं
आपल्या हातात नाही जे दात पडायला लागले आपल्या हातात ऊस खातो कधीच नाही खाल्लं ऊस खातो तुम्ही खाता का बाबा नुसतं त्या ट्रॅक्टरकडे पाहते असे हरभरे खाता येत नाही पोरं कसं कसं खाते हरभरे जर ते पडायला लागले असते तर आपले जर असेल आपण म्हणत हे गिरणे का नाही चल भाई अंदर अंदर जा ते परत येतात आपले नाही जे आपले कोणीच नाही जे आपलं आहे ते कधी जातच नाही बालपण आपलं नाही जात तरुणपण जात वृद्धापकाळ हे ज्याला आपण आपले म्हणतो ते सुद्धा आपले माता पिता एक माणूस इथं जेवायला लागला आणि जेवता त्याला ठसका लागला आपल्या माऊलीला ठसका लागला आणि ते नेटकाच पगार झालेला होता नाही मोठं किराणा भरलेलं खपा डबे भरलेले 5-5 किलो आणि त्या दिवशी मग ती बाई लई मोठे पदार्थ करते कुड्या पापड भजे आमटी लोणचं लिंबू सगळे पदार्थ पोळी गरम गरम ती बी कढी सरपद्धतशीर आणि मग ती जवळ बसती नवऱ्यानं म्हणती एकदम मंजा लय मोठं केलंय तुमच्या आवडीचं केलंय किती तुम्ही डबे भरले जागा हे का शिल्लक कुठं ठेवायला थोडे बांधून टाकले इतकं आणलो एवढं नका आणीत जाऊ आणि ती जेवायला लागलं आणि जेवता त्याला ठसका आला पाणी द्या पाणी पाहिलं पण ते ठसका थांबला पाठ चोळी ती हे चोळी ती ते काही ठसका आहे ना पण या माऊली नगर मधलं डॉक्टर होता एक रोडवर त्याच्याकडे गेले म्हणजे डॉक्टरनी त्याला औषध दिलं पाहिला ते वाढ ठसकाच राहिला म्हणलं तर काय करू बाबा चला म्हणजे घेऊन तिकडं बजाजमध्ये गेलं त्या डॉक्टरने तपासलं तिथं राहिला सगळे हॉस्पिटल पाहिले त्याचा ठसकाच थांबला लोक म्हणले तुम्ही श्रीमंत आहेत म्हणजे हो मग पुण्याला नेलं त्या डॉक्टरने सगळं चेकअप केलं ते म्हणले वा आपल्या जरी काही नीट होणार नाही तुम्ही मुंबईला घेऊन जा मुंबईला नेलं त्यांनी सगळे पाहिले रक्तवाहिन्या हार्ट हे ते सगळं पुरं चेकअप केलं त्यांनी 15-20 दिवस ठेवलं ते म्हणजे असं करा तुम्ही यांना अमेरिकेलाच नाही डायरेक्ट विमानाने अमेरिकेला नेलं अमेरिकेच्या डॉक्टरने नुसताच हात लावला ते म्हणले संभाजीनगरमध्ये घेऊन जा डॉक्टरने सांगितलं बाई त्यांच्या फासोळ्या सगळ्या सडल्यात लांबून बोलत जा लांबून वाढीत जा जवळ जाऊ नका लेकरं लहान हे आले जवळ आणि ते पहिल्यांदा जो चांगला होता त्यावेळेस मला ती म्हणायची अहो भजे खा पापड खाता का कढी पिता का लोणचं चाटी असं म्हणायची ना आता आणली घरी त्याला बैठकीमध्ये बसलो तुम्हाला भूक लागली लवकर दी गोळ्या पोटात तोडी द्या ती म्हणे जर सगळं अंगणात व्हा ताट करून तिथं वाढलं पुन्हा माग आली बाई स्वयंपाक घरात बसा पोळी कमी पडली ते म्हणतं पोळी आण ना डॉक्टरने सांगितलं होतं लांब बसत जा मग पहिल्यांदा जवळ बसण्याची पोळी वाढ गरम गरम खातो आता म्हणत नाही पोळी वाढू आता लांबून 10 फुटावर त्यांची पोळी फेकू अरे ती सुद्धा नाही भाऊ एकाला आदळत असे स्मशानी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे नाही कुणाचे आपलं घर आपला परमार्थ आपला देश आपलं भजन आपलं चिंतन जपायचं देशाभिमान आपल्याला पाहिजे राष्ट्राभिमान आपल्याला पाहिजे साहेबांचे कितीतरी ग्रंथ छापले त्याच्यावर काय चिंतन लिहिलंय त्यांनी भरदार असं स्वरूपाचं महाराज अरे आज हे असं चिंतन लिहिलं नसतं
तर कालांतराने आपल्यावर असे लोक वाचतात, जागृत होतात, परमार्थ करायला लागतात, पुण्य निर्माण होतं. हा, म्हणून आज आपण या ठिकाणी जर बसलोत ना महाराज, कुणाची कृपा आहे सांगतात? संतांची कृपा आहे. कोणत्या कविकाराचं मला खरंच नवल वाटतं सर, ते काय लिहिलंय त्यांनी, ते हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, दिवाळीचा सण होता. प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळ्या चाललेल्या आणि भक्ताच्या थारोळ्यात आपले सैनिक होते. एक एक सैनिक असा होता, 10,000 लोकांना एकच माणूस भोसकीत होता. काय ताकद आहे. म्हणून हे आजही महाराज दररोज उठलं ना, आपल्या भारताचं रक्षण करण्यासाठी जे बाँड्रीवरती सैनिक उभा आहेत ना, त्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वाद विठाला. अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याने तिला चावा घेतला, लाता मारू लागला आणि त्याला घेऊन गोकुळाच्या बाहेर गेली. तिथं भगवंताने तिथं पान खेचला. असा कृष्ण हळूहळू रांगता रांगता रांगत रंगली चोरीत लोणी. अनेक गाणे सांगू लागल्या. एक म्हणती काय सांगा, माझी सुंदरामध्ये बसली, लोणी कृष्णाने खाल्लं आणि चुन्याचा गोळा माझ्या सुनेच्या तोंडामध्ये. एक जण म्हणले अहो माझा चेंडू मिऱ्यामध्ये लटकीला, आता प्रमाण नाही द्यायचे. सगळे गाणी सांगा. एक जण म्हणली आम्ही दोघं नवरा बायको एका पलंगावर झोपले, माझ्या विणीची आणि त्यांच्या दाढीची गाठ बांधली. मी दूध काढायला गेले सकाळी गाईचा, ते तिथं गाढवं बांधले, तिथं गाढवं बांधले, गाढवं. आणि त्या गाढवाचं मला वाटलं गायचे दूध काढायला गेली, त्या गाढवाने काय केलं, माझं थोबाड फोडलं. विठ्ठल सगळं गाव गोकुळ सोडून चाललं. नंदराजाला वाटलं हे गाव कशामुळे चाललं कृष्णा, अरे खोड्या करू नको. कृष्ण म्हणला दादा बाबा हे सगळे लोक भगवंताकडे यावेत हा माझा प्रयास होता. तुम्ही म्हणता तर मी कोणाच्या घरी जाणार नाही, कुणाची खोडी करणार नाही. आणि परमात्म्याला सांगितलं उद्यापासून तुम्ही अरण्यामध्ये गाई चारायचा, गोधने चारावया, जातो सारंग पाणी. कृष्ण परमात्म्याला असं सुंदर स्नान घातलं, पेराव घातला, शेला बांधलेला आहे, कमराला करगोटा ठोकलेला आहे, पीस बांधला मोराचा, हातामध्ये बासरी दिली, खांद्यावरती शिदूर दिली, भगवान निघाले. अरण्यामध्ये जाताना यशोदा म्हणली ए पेंद्या सुदाम्या वाकड्या बोबड्या माझ्या कृष्णाला सांभाळा. ते म्हणले आई तुम्ही काळजी करू नका, आमच्या गाई तो सांभाळील आणि त्याच्या गाई आम्ही सांभाळू. एका ठिकाणी ती तोत्री गवळणी ना, काय म्हणते, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. काय
म्हणला तुम्ही काळजी करू नका आई, याच्या लय खोड्या आम्ही सहन केल्या. म्हणले ठीक आहे. गेले तिथं अनेक खेळ खेळले. हमामा हुतुतू सुरपारुंब्या असे मर्दानी खेळ खेळले. मर्दानी प्रमाण देता येतील लागन तेवढे. फक्त 5 मिनिटात मला सेवा आटोपती करायची. 1 वाजत आला आपल्याला सांगता करायची. आणि खेळ खेळल्यानंतर सगळे जमले. म्हणजे कृष्णा आम्हाला खूप भुका लागल्या रे. 1ला 5 मिनिटं कमी आहेत. 6 वाजता आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही जे जे आणलं ना तुमच्या घरून ते सगळं माझ्याकडे आणा. आता कोणी काय काय आणलं 7 दिवस, कोणी धान्य आणलं, कोणी पंक्ती घातल्या, कोणी सामान आणलं, कोणी सतरंजा काढल्या, कोणी सतरंजा टाकल्या, कोणी वाढलं, कोणी वरण वाढलं, कोणी भाजी वाढली. सगळ्यांनी आपापली सेवा केली. कोणी हरिपाठ केला, कोणी नृत्य केलं. हे सगळ्यांची सेवा शिदोरी भगवंताने एकत्र केली. आणि पथ्य सांगितलं, ब्रह्मरस घेई काढा, मी सगळ्यांना काला देईल, पण तुम्ही काय करा, काल्याच्या मिशे देव जळी झाले मासे. काल्याच्या इच्छेसाठी, काला घेण्यासाठी वरचे देवादिदेव आलेले काला घेण्यासाठी, त्यांना काला द्यायचा नाही. ते सकाम कर्मी आहेत. आणि इथं बसलेले वारकरी निष्काम कर्मी आहेत. पण त्यांनाच काला घ्यायचा. मग म्हणले देवा काला खाल्ल्यावर हात कुठं पुसायचे? मग ते म्हणले जिथं देवता नाही तिथं पुसा. असं काय ठिकाणी म्हणले मग माग पुसा, माग माग. हा पुढं माग पुसायला सांगितले. कारण तिथं देवता का नाही त्याच्यावर पुन्हा वेगळं चिंतन आहे. 2च मिनिटात आपल्याला काला करायचा आहे. आणि ठीक आहे म्हणे भगवंता, काला सगळ्यांनी खाल्ला. मग हरिनामाचा खिचडी काला. आता थोडक्यात एक ओळ सांगतो. काला देणारे 2, एक देव काला देतो आणि दुसरे संत काला देतात. कसं एकाची टाळी झाली प्रमाण नाही म्हणायचं. चंद्रभागेच्या माझ्या गोपाळाची ज्ञानराज गोपाळाची ह्या वाटी. आता दुसरं प्रमाण देवाचं. देव का सांगायचं, भानुदास गीती गातो आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि भगवंताने काला केला आणि सगळ्यांनी गजर केला. पुंडली